वृश्चिक राशीच्या लोकांनो, सावध आणि सतर्क राहा. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान घरातलं गुप्त रहस्य बाहेर येणार आहे. एखादा जवळचा माणूस पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ज्यांच्या मनात रूढ विश्वास आहे त्यांच्या घरी स्वामी स्वतः धावून येतात. स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या घरात स्वामींचा वास आहे असं मनापासून नक्की द्या. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 25 ते 27 ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी साधा सोपा जाणार नाही. कारण या 3 दिवसामध्ये तुमच्या घरातलं एखाद्या जुन्या विषयाला अचानक पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शांत राहिलेला एखादा माणूस अचानक बोलू शकतो. मनात साठवून ठेवलेली एखादी गोष्ट बाहेर येऊ शकते आणि त्यातून काही काळासाठी घरातलं वातावरण अक्षरशः बदलून जाऊ शकतो. त्यामुळे आजचा हा अंदाज शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला छोटी वाटणारी गोष्ट पुढे मोठी रूप घेऊ शकते, हे लक्षात ठेवा. वृश्चिक राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या मनाला अनेकदा समजवतात. तुम्ही घरात भांडणं नको, वाद नको, कोणाचं मन दुखू नये म्हणून अनेक गोष्टी गप्प सहन करतात. पण यावेळी परिस्थिती मात्र वेगळी आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या व्यक्तीच्या वागण्याकडे दुर्लक्षित करत होतात, त्याच व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे तुमच्या मनातील संयमाची सीमा संपण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे हा विषय फक्त तुमच्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर 25 ऑगस्टच्या आसपास घरात एखाद्या निर्णयाबद्दल मतभेद होऊ शकतात. पैशाचा विषय, घरातील जबाबदारी, एखाद्या व्यक्तीचे वागणे किंवा जुन्या गोष्टीचा उल्लेख यापैकी काहीतरी कारण ठरू शकतो. सुरुवातीला तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न कराल, पण समोरची व्यक्ती एखादं असं वाक्य बोलू शकते जे तुमच्या मनाला थेट लागेल. त्या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर जुन्या अनेक घटना उभ्या राहतील आणि तुम्हाला वाटेल, मी एवढं सगळं सहन करू नये, माझ्या चुका का समजली जाते. पण या काळात फक्त घरातच नाही, तर तुमची नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना तुमचं यश पाहून जळणारे काही गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट कारस्थान रचू शकतात. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरंच कोणीतरी लाटण्याचा प्रयत्न करेन किंवा वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सहकाऱ्यांवर अंधळा विश्वास ठेवू नका आणि तुमचे महत्त्वाचे प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. आता वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात मोठा धक्का असा असू शकतो की तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवत असल्याचं तुम्हाला समजू शकतं. ही गोष्ट फार मोठी असायला हवी असं नाही, पण ती तुमच्यापासून लपवली गेली याचं दुःख तुम्हाला जास्त होईल. कारण तुमच्यासाठी विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. त्यामुळे सत्य समोर आल्यानंतर रागापेक्षा तुमच्या मनात निराशा आणि दुःख अधिक निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे हे वातावरण अचानक तापू शकतं. ही व्यक्ती दुसऱ्याला काही सांगेल, दुसरी व्यक्ती त्याचा वेगळा अर्थ घेईल आणि पाहता पाहता सध्या चर्चेत रूप ही वादात बदलू शकतो. तुम्ही मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न कराल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक वाद स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज नाही. काही वेळा दोन व्यक्तींना स्वतःचं म्हणणं मांडून देणं आणि आपण शांत राहणं हे शहाणपणाचं ठरतं. जर तुम्ही यांच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असं नक्की टाईप करा. या 3 दिवसात तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. सततच्या भावनिक चढउतारामुळे आणि डोक्यातील विचारामुळे तुम्हाला झोप न येणे, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणू शकतो. विशेषतः खांदे आणि पाठीच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे बाहेरचं अन्न टाळा, भरपूर पाणी प्या आणि मानसिक शांततेसाठी थोडं ध्यान किंवा नामस्मरण नक्की करा. 26 ऑगस्टच्या आसपास एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तो विषय कायमचा संपलाय, पण अचानक कोणीतरी तो विषय काढेल आणि त्यातून यावेळी नेमकं काय झालं होतं हा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ शकतो. यावेळी तुमच्याकडे काही स्पष्टीकरण असेल, पण समोरची व्यक्ती ती लगेच स्वीकारच असं नाही. त्यामुळे आवाज वाढवण्याऐवजी पूर्वापेक्षा शांतपणे सत्य मांडण्याचा प्रयत्न करा. मंडळींनो,
त्यामुळे आवाज वाढवण्याऐवजी पुराव्यापेक्षा शांतपणे सत्य मांडण्याचा नक्की प्रयत्न करा. या काळात तुमच्या मनात एक वेगळा संघर्ष सुरू होईल. एका बाजूला तुम्हाला स्वतःचा अपमान सहन करायचा नसेल आणि दुसऱ्या बाजूला घरातली नातीही तुटू नये असं तुम्हाला वाटत असेल ना, म्हणूनच तुम्ही काही वेळा बोलावं की गप्प राहावं या संभ्रमात पडाल. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, गप्प राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं म्हणजे धाडसी नाही. योग्य वेळी योग्य शब्द बोलणं हीच खरी ताकद आहे. विशेषतः घरातल्या एखाद्या स्त्री व्यक्तीशी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसते. तिच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही एक घ्याल आणि तिचा हेतू दुसरा असू शकतो. त्यामुळे ऐकलेल्या एका वाक्यावर निर्णय घेऊ नका. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी संबंधित व्यक्तीला थेट विचारणं अधिक योग्य ठरेल. कारण या 3 दिवसात अफवा किंवा अर्धवट माहितीमुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता जास्त आहे. एक सकर्मक गोष्ट किंवा विचार म्हणजे या तणावाच्या काळात तुम्हाला अचानक आर्थिक दिलासा मिळू शकतो. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा जुनी उधारी वसूल होत नसेल तर 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान त्याबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. पैशाच्या बाबत एखादा रखडलेला मार्ग अचानक मोकळा होईल आणि अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. आता आर्थिक बाबतही सावध राहण्याची गरज आहे. घरातील एखाद्या खर्चावरून किंवा पैशाच्या वापरावरून चर्चा होऊ शकते. इतके पैसे कुठे गेले किंवा हा निर्णय आधी का सांगितला नाही अशा प्रश्नामुळे वातावरण चिघळू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास मोठे अधिक निर्णय घेऊ नका. घरातले सर्व संबंधित व्यक्तींना माहिती देऊनच निर्णय घ्या. पारदर्शकता ठेवल्याने गैरसमज टाळता येतील. तुमच्या वैवाहिक किंवा प्रेमाच्या नात्यातही या काळात एक भावनिक प्रसंग येऊ शकतो. जोडीदार तुमच्यावर रागवला नसला तरी त्यांच्या मनात काहीतरी साचलेलं असू शकतं. अचानक तो एखादी जुनी तक्रार तुमच्यासमोर मांडू शकतो. त्या क्षणी स्वतःचा बचाव करण्याआधी त्याचं पूर्ण म्हणणं ऐका. कारण कधी समोरच्या व्यक्तीला उपाय नको असतो. फक्त आणि फक्त आपलं मन कुणीतरी समजून घ्यावं असं वाटत असतं. आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सर्वात भावनिक क्षण याच काळात येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. तुम्ही आत्तापर्यंत मजबूत राहिलात, सगळ्यांसाठी उभे राहिलात, पण मनात साठलेलं दुःख एका क्षणी बाहेर पडू शकतं. त्यावेळी स्वतःला अजिबात कमजोर समजू नका. अश्रू येणं म्हणजे पराभव नाही, उलट अनेक दिवस मनात धरलेलं ओझं बाहेर पडण्याचा तो एक मार्ग असतो. 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान मात्र परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते. ज्यांच्याशी वाद झाला होता त्याच व्यक्तीकडून पुन्हा संवादाची सुरुवात होऊ शकते. सुरुवातीला दोघांचे अहंकार आड येईल, पण नंतर कोणीतरी एक पाऊल पुढे टाकेल. कदाचित पूर्ण गैरसमज लगेच दूर होणार नाही, पण संवाद सुरू होणं हीच मोठी गोष्ट असेल. त्यामुळे आता काहीच सुधारू शकत नाही असा निर्णय लगेच घेऊ नका. तुमच्या घरात एखादी व्यक्ती बाहेरून शांत दिसत असली तरी तिच्या मनात तुमच्याबद्दल वेगळ्या भावना असू शकतात. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान त्या व्यक्तीचा खरा दृष्टिकोन तुम्हाला समजू शकतो. त्यामुळे काही लोक तुमच्या अपेक्षा इतके जवळचे नाहीत की कळू शकतं मंडळीनो, पण त्याच वेळी एखादी व्यक्ती तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त तुमच्या बाजून उभी आहे हेही समोर येऊ शकतं. हा काळ तुम्हाला नाती तोडण्यापेक्षा नाती ओळखायला शिकवेल, हे लक्षात घ्या. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मंडळींनो, अशक्यही ते शक्य करतील स्वामी. आणि व्हिडिओला एक लाईक करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच प्राप्त होईल. तुमच्यापैकी काही जणांच्या घरात पाहुण्यामुळे, नातेवाईकांमुळे किंवा बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे ही चर्चा होऊ शकते. घरातील गोष्ट घरामध्येच ठेवावी असं तुम्हाला वाटलं, पण दुसऱ्या व्यक्तीला तीच गोष्ट इतरांपर्यंत सांगायची घाई असू शकते. म्हणून या 3 दिवसात तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं आवश्यक नाही. या काळात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाणेल. तुम्ही सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतात, पण प्रत्येकाला खुश ठेवताना तुम्ही स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र परिस्थिती तुम्हाला स्वतःची किंमत समजून घेण्याचा भर देईल. कोणी तुमच्यावर नाराज झालं म्हणून तुम्ही चुकीचे ठरत नाही. तुमचा निर्णय योग्य असेल तर शांतपणे त्यावर ठाम राहा. फक्त हट्ट आणि स्वाभिमान यातला फरक ओळखा. 27 ऑगस्ट नंतर या संपूर्ण प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. जी गोष्ट त्या क्षणी मोठा तमाशा वाटत होती तीच काही दिवसांनी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा धडा ठरू शकते. कोणावर किती विश्वास ठेवायचा, कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं,
कोणासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि कुठे स्वतःची मानसिक शांतता जपायची याची जाणीव आता तुम्हाला होईल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, या संपूर्ण प्रसंगातून तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे स्पष्टपणे समजली. प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला सतत त्रास देण्याची गरज नसते. काही नाते समाधानी सुधारतात तर काही नाते थोड्या अंतरानेच योग्य राहतात. त्यामुळे 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान घरात एखादा वाद झाला, एखाद्याने तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला किंवा तुमच्या मनाला लागले असे काही शब्द बोलले तर लगेच स्वतःला दोष देऊ नका. आधी परिस्थितीकडे थोडं दूर होऊन समजा दूर राहून पहा. तुम्ही कुठे चुकलात आणि कुठे विनाकारण दोष तुमच्यावर जात आहेत त्यातला फरक समजून घ्या. कारण यावेळी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणाला जिंकून दाखवणे नसून स्वतःच्या मनाला पुन्हा स्थिर करणं आहे. कारण काही वेळा शांतपणे घेतलेला एक निर्णय हा भविष्यातील अनेक पटीने मोठं वादळ टळू शकतं, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही खरंच वृश्चिक राशीचे असाल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा वृश्चिक राशी. या काळात तुमच्या मनात एक जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. एखादं काम जे खूप दिवसापासून रखडलंय, एखादी व्यक्ती ज्यांच्याकडून तुमची उत्तरेची वाट पाहत आहेत आणि एखादा निर्णय ज्याबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात, यापैकी एखाद्या गोष्टीबद्दल अचानक हालचाल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला घरातलं तणावामुळे तुम्हाला काहीच चांगलं घडणार नाही असं वाटेल, पण त्याच गोंधळातून एक नवीन मार्ग दिसू शकतो. म्हणूनच सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला शेवटच समजू नका. कधी-कधी आयुष्यात एखादा मुखवटा गळून पडण्यासाठी, एखादं सत्य समोर येण्यासाठी किंवा योग्य व्यक्तीची ओळख होण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होती. तुमच्यासाठी हा काळ भावनिक असला तरी तो तुम्हाला आतून अधिक मजबूत करून जाणारा ठरू शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाचं 27 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला स्वतःच्या मनात एक वेगळाच बदल जाणवेल. कालपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही रातभर विचार करत होतात ना, त्याच गोष्टीकडे तुम्ही आता थोड्या शांतपणे पाहू शकाल. कोणीतरी तुमचं मन दुखवलं असेल तर त्याचा राग कायम मनात ठेवण्याऐवजी तुम्ही स्वतःला म्हणाल, माझ्या आयुष्यात शांतता जास्त महत्त्वाची आहे. हाच विचार तुमच्यासाठी पुढचा मोठा बदल घेऊन येईल. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं बंद करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. त्यामुळे हे 3 दिवस जरी भावनिक चढ-उतार घेऊन आले तरी त्यानंतर तुमच्या मनात एक वेगळी स्पष्टता निर्माण होऊ शकते. ज्या व्यक्तीची किंमत तुम्ही कमी समजत होतात ना, ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आणि ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवत होतात, तिच्याबद्दल काही गोष्टी नव्याने पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतात. त्यामुळे अजिबात घाई करू नका. कोणावरही लगेच अंतिम निर्णय देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःचा मनाचा आवाज ऐका. स्वतःचा अंतरात्म्याचा आवाज नक्की ऐका. वृश्चिक राशीच्या मंडळीनं 25 ते 27 ऑगस्टचा हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकून जाणार आहे. परिस्थिती किती कठीण असली तरी मन शांत असेल तर मार्ग नक्की सापडतो. घरातील एखाद्या वादामुळे तुमचे डोळे पाणावले तरी हार मानू नका. काही सत्य समोर आलं तरी घाबरू नका. आणि एखाद्या व्यक्तीने तुमची किंमत कमी केली तरी स्वतःची किंमत विसरू नका. पुढचे काही दिवस हे भावनिक असू शकतात, पण त्यासोबतच तुमच्यासाठी एक नवीन समज आणि एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. आता या सर्व संकटामधून, वादामधून बाहेर पडण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहे. उपाय सांगण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केले नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, रोज संध्याकाळी विशेषतः 25 ते 7 ऑगस्ट दरम्यान घरातल्या देव्हाऱ्यासमोर किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा साजूक तुपाचा दिवा लावा. दिव्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं कमीत कमी 108 वेळा जप करा. की 1 माळ जप करा. मंडळींनो, एका काचेच्या पेल्यात किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडेसे सिंधेव मीठ की मिक्स किंवा साधे मीठ टाका. हा ग्लास तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात किंवा बैठकीच्या खोलीत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी घरातील कोणाच्याही पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी किंवा झाडाच्या कुंडीत टाकून द्या. यामुळे घरातले वाद आणि नकारात्मक ऊर्जा त्वरित नाहीशी होते. मंडळींनो, उपाय करताना स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी महाराज, माझ्या घरातले सर्व गैरसमज आणि वाद दूर करा आणि आम्हाला शांती द्या. जर तुम्ही खरंच वृश्चिक राशीच्या असाल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून टाईप करा, माझ्या घरात सुख शांती नांदो असं नक्की टाईप करा. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील असे भविष्य पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. देव तुमच्या घरातील सर्व गैरसमज दूर करो आणि तुमच्या कुटुंबात प्रेम शांत राहावं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकट मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळू. तर पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना